Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to write the Alchemy of Nature lessons, margin questions or side questions. म्हणजे आपण आता या धड्याला उजव्या बाजूला असं प्रश्न असतात ना, व्हॉट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड किंवा एक्सप्लेन द लाईन नेचर विस्पर्स अँड कमांड्स. तर हे आपण हे प्रश्नांची उत्तर आता इथे सोडवणार आहोत. तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. सो या मार्जिन क्वेश्चन किंवा साइड क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला एक्झाममध्ये फार उपयोगी पडतात. एक्सप्लेन द लाईन नेचर विस्पर्स अँड कमांड्स. आन्सर, द लाईन नेचर विस्पर्स अँड कमांड्स मीन्स दॅट nature does not tell us what to do in a loud, angry manner, and yet human beings can never go against nature. Ultimately, we have to do as nature wants. Hence, nature is a great leader that gets the job done without making any extravagant noises or gestures. Second question आपला इथे आहे, what smiles with the sun and dances with the wind. म्हणजे सूर्यासोबत कोण हसतं आणि वाऱ्यासोबत कोण डोलतं किंवा नाचतं. उत्तर आहे, द हिबिस्कस फ्लावर स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम द हिबिस्कस प्लांट. आपण कोणता धडा शिकतो जास्वंदाकडनं. उत्तर आहे, द लेसन वी लर्न फ्रॉम द हिबिस्कस प्लांट इज टू लिव्ह आवर लाईफ इन अ फुल स्प्लेंडर. We should live our life to the fullest, no matter how short it is. Next, what kind of rock did the author find on the beach? कशा प्रकारचा दगड सापडला होता लेखकाला. उत्तर आहे, the author found a rock that was carved, sculpted and shaped by the water of the ocean. मित्रांनो, जेव्हा आपण प्रश्नामध्ये did येतो ना, त्यावेळेस क्रियापद याचं पहिलं रूप असतं, जसं की रॉक डिड द ऑथर फाइंड. पण जेव्हा आपण उत्तर लिहायला जातो, डिड काढला जातो, त्यावेळेस आपलं उत्तरामध्ये डिड नसतो, पण क्रियापद बदलतं आणि ते भूतकाळी होतं. बघा, द ऑथर फाउंड. हे थोडंसं लक्षात घ्या ग्रामरमध्ये. सेकंड, द रॉक इज हार्ड बट इट डॉमिनेटिंग. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. उत्तर आहे, द रॉक इज नॉट डॉमिनेटिंग. द रिझन फॉर दिस इज दॅट द रॉक मे बी हार्ड but ultimately it gives in and takes the shape the water commands. The water from the ocean through the years carve, sculpt and shape the rock the way it wants. Next question, in what condition was the tree in cold winter month. कशी असते झाडाची अवस्था winter month मध्ये. उत्तर आहे, the tree was bare of all leaves in the cold winter months. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम स्मॉल बिट्स ऑफ ग्रास. त्या गवताच्या तुकड्यापासून आपण काय शिकतो गवतापासून. आन्सर, द लेसन वी लर्न फ्रॉम स्मॉल बिट्स ऑफ ग्रास इज दॅट हाऊएवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. नेक्स्ट, व्हॉट डू वी फाइंड इन द इन्फायनाईट स्काय. अशा असमंत जे अमर्याद आहे, अशा असमंताकडनं आपल्याला काय दिसतं, काय शोधतो, काय मिळतं. वी फाइंड इनन्युमरेबल स्टार्स शायनिंग अक्रॉस द इन्फायनाईट स्काय. आपल्या अनंत अशा आकाशात अनंत असे तारे चमकताना आपल्याला दिसत आहेत. पुढे, हाऊ कॅन लर्निंग फ्रॉम नेचर हेल्प ह्युमन बीइंग्स. आन्सर, लर्निंग फ्रॉम नेचर कॅन हेल्प ह्युमन बीइंग्स इन सो मेनी वेज. To begin with, from nature, we learn the value of perseverance and patience. We can motivate ourselves knowing how difficult a situation may be. It will pass and we always have hope. Things can change in due time and we too can evolve just like bare nature turns to incredible beauty with changing seasons. मित्रांनो, आपला इथेच मार्जिन क्वेश्चनचा व्हिडिओ संपला. नेक्स्ट व्हिडिओ आपला इंग्लिश वर्कशॉपचा असणार आहे, जो की इतका महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये रायटिंग सेक्शनचा बराचसा पोर्शन कव्हर आहे. तर न चुकता तो व्हिडिओ बघा. मी लवकरच व्हिडिओ अपलोड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.